जाम मोठी आहे. तिचा पकडता तर मी उतरतो घे. नमस्कार, सत श्री अकाल, प्रणाम, आदाब सगळ्यांना. मित्रांनो, मी चेतन आणि मी एक यमार. तर आपलं मार्केट होतं श्रीवर्धन म्हसळा बोर्ली आणि आपल्यासोबत आपले एक मित्र आहेत विनायक मासू. त्यांचं पण आता नवीन जॉईनिंग होणार आहे एका कंपनीमध्ये. त्याचे मॅनेजर बोलले आहेत की जरा तुझा जो मित्र आहे ना त्याच्यासोबत फिर, म्हणजे माझ्यासोबत. तर आज आम्ही चालू श्रीवर्धनला थोडा मजा मस्ती करू. बघा आपला मित्र आहे एका नवीन कंपनीमध्ये तुझं जॉईनिंग होणार आहे. आपण चालू श्रीवर्धनला आता. तर आपण आता मानगावमध्ये पाऊस येतोय म्हणून थोडं आपण थांबून रेनकोट वगैरे घातलं आहे. चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत, जात पुढे आपण. चलो, आता आम्ही युद्धासाठी तयार झालो. दोघांनी मस्त रेनकोट वगैरे घातलेले आहेत. आता पाऊस किती जोरात येऊ दे, आम्ही रेडी होत आता. ये कधी पाऊस दिसतो आता. हां, जिफी पेन रिलीफ स्प्रे है, बरोबर. एडवांस ऑटो पेन रिलीफ ऑइल है. आपल्या भावाचा इथं इंटरव्ह्यू चालू आहे. रोडवर आम्ही थांबलो तर त्याचा इंटरव्ह्यू करतोय तो, कारण त्याला फोन आलेला आहे त्याच्या मॅनेजरचा. तर ते त्यांच्याशी बोलणं चालू आहे. म्हणून आम्ही इथं थांबलो आहे थोडा वेळ. त्याचा झाला इंटरव्ह्यू की आपण जाऊयात. यो, तर मित्रांनो आपण आता थांबलेलो आहे थोडं. आता इथून आहे ना तरी 10 किलोमीटरवर आपलं श्रीवर्धन आहे. थोडं थांबलोय जरा, बोललो जरा कंटाळा बसून बसून तर थोडं थांबलोय. आपला मित्र पण जरा बसलाय. तर अजून 10 किलोमीटर आपण थोड्या टायमात पोहोचवता. पूर्ण घाट सेक्शन आहे, तुम्ही बघू शकता. वातावरण इथलं कोकणातलं आपल्या. इथे फार्म हाऊस आहे पुढे काहीतरी एक. तर चला आपण जाऊयात, अजून टाईम आहे थोडंसं. तर घर आहे आपलं भूत बंगला, ठीक आहे. आणि इकडे एक गावाला जातो आहे की इकडे पाठी एक गावाला जातो, एक रोड आहे. इथून पुढे एक गाव आहे. घोरपड आहे ना. हां, घोरपड जाय. मित्र बघू शकता, आपल्याला घोरपड दिसलं, मस्त चिटकलेली आहे. जातो त्याला पकडायला, पळाली. छोटी आहे रे. हां, गेलेले ह्या गाई बी बघा. गिर कुठे येते? गेला वरती गेला. छोटी आहे ती, उपयोग नाही जरा पकडून. तर भावानं आता आपण पोचलेलो श्रीवर्धनमध्ये. तर लागूनच बसतो. आता आपल्याला मार्केट करायचं आहे कम्प्लीट. बघू शकता मार्केटला आलेलो आपण. तर चला करू कंटिन्यू मार्केट, नंतर जाऊ फिरायला वगैरे. चलो मित्रांनो, आता आलो आधी मार्केटला. आणि आज पहिला श्रीवर्धनमध्ये पहिलाच कॉल केला. आणि आपले बघू शकता सगळं आपलंच ब्रँड आहे इथे. आणि इकडे पण लावलेलं आहे थोडं पुढे आपल्या जे लाईफ दाखवतो. हे सगळे अडल्टमध्ये आपले सगळे आपलीच आहे व्हरायटी इथं. तर असं बघितलं जाम चांगलं वाटतं, कारण की आपण जे काम करतो, मेहनत करतो, त्याचं फळ आपल्याला इथं दिसून येतं मार्केटला. मार्केट फिरून फिरून आपला भाऊ थांबलेला आहे. तर भावाला नेमका पुढे शॉर्मा खावायला दिसला. तर भाव बोलतो मला शॉर्माच खायचा आहे. त्याला एका दुकानात आणलेला शॉर्मा खाऊ आपण. दिले ऑर्डर, मस्त खाऊ आणि जाऊ पुढे मार्केट कंटिन्यू करूया. जाम मोठी आहे. तिचा पकडता तर मी उतरतो घे. नाही पळणार पाहिजे. शेती मांडली, शेती होती बेटा मारते. आता आपण आलेलो आहेत श्रीवर्धनमध्ये. काकांची बाग आहे आपल्या. आणि पूर्ण झाडं, नारळं, ही नारळा झाड आहे. हा बघा सुपारीचं झाड आहे. ह्याला सुपारी आलेले आहेत. आणि हा नारळाचं झाड, नारळ बघा आलं तर किती हातावर येईल. इथे नारळ येतं, म्हणजे छोटे झाड आहेत. आणि खूप असं भरून आहे जंगल. तर फिरतो आपण थोडंसं इथे. हे केळीचे झाड आहेत इथे मस्त. आणि इकडे पुढे थांबलेले इथे विहिरीमध्ये मासे आहेत. मासे दाखवतो. आहेत का वरती मासे? कोणते मासे आहेत काका हे? हां, त्यांचं नाव पण नाही इंग्लिशच असले. कुणी सोडलेले आहेत? त्यांनी घरातले. हो का? 2-2 किलोचे असतील वाटतं. 1-2. सगळा भाताचाच येत आहे ना का? भात लावलाय ना सगळा. हां, समुद्र साईडला शेती. समुद्र किती लांब आहे का इथून? समोर पलीकडे समुद्र आहे का? इकडे लगेच समुद्र. ठीक आहे चालेल. बघा केळीचं झाड आहे मित्रांनो. आणि हे नारळाची वगैरे झाडं आहेत वरती. खूप असे नारळ वगैरे आलेले आहेत. सुपाऱ्याची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत.
बघा किती बारीक बारीक झाडे आहेत नारळाची. काही दिवसात पुढच्या पावसाने मला वाटतं अजून 1-2 फूट वाढतील. नाही श्रीवर्धनला आलोय आणि बीचवर आलो नाही तर बीचला वाईट वाटेल म्हणून आपण आलेलो बीचवर आता. तर बघू शकतो लाटा वगैरे खूप मोठ्या चालू आहे तिकडं. देखो डॉगेश भाई इथे झोपलेले आहेत. बीच बघू शकता पब्लिक वगैरे आहे इथे. पब्लिक वगैरे बसलेले आणि आपण हा बीच. आम्हाला लोक तिकडं मार्केट वगैरे सोडून इथं आम्ही समुद्र बघायला येतोय. आता मॅनेजरनी ही व्हिडिओ जर बघितली उद्या आपल्याला डायरेक्ट प्रमोशन करून मला वाटतंय. बरं समुद्र बघून भावांना खतरनाक वाटतं इकडे. दाखवतो हे बघा लाटा वगैरे फुल अशा मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. नजारा तुम्ही बघू शकता. आणि तिकडे वस्ती आहे मित्रांनो. तिकडे पुढे ना म्हणजे आहेत घरं वगैरे इथं दिसणार नाही. खूप लांब आहेत ते बघा दिसत आहेत.